एक बाई पतिव्रतेच्या यादीत नाही, पण अमृत साठवायची ताकद तिच्यात होती. मग सांगा, पतिव्रता श्रेष्ठ का ती श्रेष्ठ? देवाला नाही अमृत धरता आलं, गरुडाला नाही अमृत धरता आलं, कदरूला अमृत प्राप्त झालं नाही धरता आलं, गरुडाला दोनदा मिळालं नाही धरता आलं, बळीला प्राप्त झालं नाही धरता आलं, देवायला मिळालं, मोहिनीला पाहत राहिले. खोटी बाई होती ना, वरून बुवा आत, वरून बाई नातून बुवा. मोहिनी काय खरा बुवा होता का? पंढरपुरातला मालक मोहिनी झालता, वरून बाई होता, नातून बुवा होता, तरी ब्रह्मदेवासारखा माणूस त्याच्याकडे बघून पाकळतोय. किती किती विचित्रपण आहे, किती विचित्रपण आहे. अशी 43 देव त्या रूपाला बघून भळभळले. अमृत होतं त्यांना प्यायला, पिता आलं का? ते तिलाच पाहत राहिले. तरी देवानं सांगितलं, ऐका रे ऐका, मी खोटी बाई आहे, आतून बुवा आहे, मी साडी घातलेला बुवा आहे, मी बाई दिसतोय तुम्हाला पण आतून बुवा आहे. कुठं ऐकले कोणी? पण ज्या बाईनं अमृत आपल्या नवऱ्याकरता साठवून ठेवा, ती बाई किती मोठी असेल. तसा नवरा तिचा नालायक होता. 4 रावणापैकी 1 रावण होता. कधी कधी वाची जा, रिकाम्या वेळात चांगलं वाची जा. काय होतं, एक आत्मिक समाधान भेटत असते. चांगलं वाचा, चांगलं वाचा, विश्वाचा मालक तुम्हाला वाचील. काही नाही वाचायचं, काही वाचण्यात आनंद नाही आणणार. हे उग तुम्हाला एक सांगू का, पेपर हा किती वाचावा आणि कशा करता वाचावा याचं मर्मत नाही. काही काही गोष्टी पेपर मधल्या अशा आहेत की त्या तुम्ही वाचिल्याच्या नंतर त्या दुरुस्त करू शकत नाहीत आणि त्याला काहीच तुम्ही तोंड देऊ शकत नाहीत. उलट तितक्या वेळापुरती तुमची मेमरी चलबिचलित होत असते. थार दिशा अपघात पाहिला, अरे बापरे, आज एका कुटुंबातले 4 माणसं गेलेत. पेपरवर पाहिलं, मी नाव्याची तर होतो, त्या लगेच एक जण दुसरा सांगू लागला, मला आयतच पाठ झालं. ते दाढी करायला गेलो तिथं ते दुसरं, अरे बापरे म्हणलं. म्हणजे विचार करा, ते वाचिल्याच्या बरं त्याला सायकल नाही, फायकल नाही, काय नाही, जीव वाचवायला ते झाली की नाही तितक्या वेळापुरती त्याची. काही गोष्टी तुम्ही जितकं दूषित पाहता का तितकं तुमचे विचार दूषित होत असतात. ठीक आहे, राजकारणी असेल, विलक्षण प्रेड असेल, इकडं कोण निवडून आलं, तिकडे किती पडले, तिकडे किती गेले, इकडे किती वावले, तितक्या पुरता त्यानं पेपर पाहावा. काही गोष्टी ठीक आहेत. काही माणसं इतका पेपर वाचितेत, इतका पेपर वाचितेत की त्याला वाटतं याच्यातलं एखादं अक्षर जर वाचायचं ठुलं तर आपले पूर्वज नरकाला जातात का काय. 2-2 महिन्याला काच बदलायलीत काय काय, इतके पेपर वाचितेत. काय त्याच्यात ते पेपरामध्ये तुम्हाला? बरं ठीक आहे, देशाच्या काही गोष्टी त्याच्यात दिल्या असतील तरी तुम्हाला त्याचे काय कुठं न्याय मिळालेत आणि ते काय त्या कागदात भेटणार आहे? काही काही वाचतात माणसं. अरे विश्वात असं काही वाचायचं आहे की ते वाचिल्याच्या नंतर आपल्याला जगाचा मालक वाचवेल, इतकं मोठं नाविन्य. बाकीचं वाचिल्याच्या नंतर सामाजिक बांधिलकी जोपासता येते आणि नुसते पुष्कतक वाचिल्याच्या नंतर एखादं पद मिळू शकते. माझ्या जीवनात 5 कलेक्टर आले, म्हणजे भेटी गाठीचा योग आला. फारसं लग्न, फार जवळीकता त्यांची. मला काही गरज पडली नाही बिचारायला काम सांगायची. आपलं काम पंढरपुरातला करायला आणि कशाला खालच्याला सांगायचं, आणि काही गरजच पडली नाही ना. मला सांगा, आपले डोळेच दुखणं, डॉक्टरकडे कशाला जायचं? काही गरज नाही. संन्याशान लुगड्याचा भाव करायचा नाही, बायकोच नाही त्याला, त्यानं कशाला लुगड्याचा भाव करायचा? चुकीच्या गोष्टी आहेत ना ते. पण माझ्या जीवनात मी सहज विचारायचं, का हो ते मागे एकदा असं तुमच्या जिल्ह्यात झालं तर त्याला तुम्ही कसं निवारण केलं? ते म्हणले, महाराज मी दिल्लीला क्लास केले आणि दिल्लीला क्लास केल्याच्या नंतर कलेक्टरची परीक्षा पास झालो, पण एवढी जनावरं अतिवृष्टीत वाहून गेले, ते आमच्या पाठात शिकलं नव्हतं. ते मला तिथला ग्रामसेवक, तिथला तलाठी, जिल्हा परिषदचे काही लोक, काही या सगळ्या लोकांची मीटिंग लावली. मग त्यानं सांगितलं, हे कोणी खेड्यात शिकलेलं, कोणी वड्याचं पाणी पेलेलं, कोणी कुठं शिकलेलं, त्याला त्यांनी त्या आपत्तीवर निवारण करण्याची ताकद त्या ह्याच्यात होती. फक्त शिक्कामोर्तब आमचं. दिल्लीला क्लास करून शिकलेलं त्याला इकडे प्रापंचिक बांधील की काय करणार आहेत खालच्या, त्याला काय लक्षात येणार आहे? त्याला कलेक्टर असेल, मी वाईट म्हणतो असा विषय नाही, पण त्याला बाकीचं काय करणार बाया, काय करू शकतं त्याला? जाऊ द्या, जास्त विचकी नको. पुन्हा लोक शाळा सुटली तर पोरं म्हणतील आता आपल्याला कलेक्टर व्हायचंच नाही, याचे परिणाम असे होऊ नये. मला सांगायचं की काही गोष्टी वाचत जा, त्याच्या त्या बाकीच्या गोष्टीत उतरत असतात त्या.
चंद्रसेना नावाची स्त्री, हिने अमृत साठवलं आणि चंद्र सूर्याला स्वतः प्रत्यक्ष सांगितलं, ए दिनपती, ए निशापती. निशापती म्हणजे चंद्र, दिनपती म्हणजे सूर्य. तेजो कांती भय भास्करो दिनपती निशापती भय व्याप्तिर्जन्यकृत्रहा ममम ललाटम प्रपटले कुमकुमम अर्जितम तम जायते सर्वानाम चिरकाल संस्थितः. हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या कपाळावर चुकून खुपसायची ताकद कोणात नाही. काय बाई असेल होती, किती मोठी बाई असेल, पण हिचं कुंकू त्या दिवशी पुसलं, एक संन्यासी फुटला. एका संन्याशानं चूक केली, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. हो, ते भुंगे मारले. चला असू द्या. बाई किती अधिकारी होती सांगतो तुम्हाला. ज्या संन्याशाने भुंगे मारले त्याला शाप द्याला, ही शेपटी तुला राहणार नाही. रामेश्वरला शेपटी नाही मारुतीरायला. आणि ज्या पायाच्या अंगठ्यानं पंढरपुरातल्या मालकाने तिचा पलंग मोडला, तिनं शाप द्याला, याच अंगठ्याला बाण लागन तू जाशील. भिल्लेविन दिले शारंधर. काय बाईची ताकद असेल वारकरी बुवा. शाप द्याल्यावर देव त्या तिथीला मरतो हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही, पण दुसरा सांगू कोणता. देवाला इहलोकातली यात्रा सोडावं लागते त्या बाईच्या म्हणण्यानुसार. महाराज विश्वातला एक नंबरचा संन्यासी, बुद्धिमतान वरिष्ठम, त्याच्यासारखा निष्कलंक कोणी जीवन जगलेला माणूस नाही, पण त्याला बिना शेपटीचं रामेश्वरला राहावं लागतंय. काय बाई असेल, पण त्या बाई अमृत नवऱ्यासाठी प्राप्ती स्थापित केलं. इतकी बाई जगात आधिपत्यात. ती 34 नायिकेपैकी एक चंद्रसेना. तिच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली, तुटला आयुष्याचा दोरा. किती मोठी अधिकारी बाई होती. या 34 पैकी गांधारी एक बघा. लोपामुद्रा एक बघा. रेणुका एक बघा. कोणाची पत्नी रेणुका? जमदग्नीची पत्नी रेणुका. काय ताकद त्या बाईत. स्नानाला गेल्याच्या नंतर ती तांब्यात पाणी आणत नव्हती. स्नान आटपलं, गंगेच्या पात्रात पहाटेच्या सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं, अंधारात पातळ नेसायचं, दुसरं पातळ पिळायचं, खांद्यावर टाकायचं आणि नेसलेल्या पदराचा वटी पदर पाण्यात घालायचा आणि वटीत पाणी आणायचं. वटीत पाणी आणायचं आणि त्या पाण्यानं मालकाचे पाय धुवायचे. असेल का ताकद कोणाची? 34 नायिकेपैकी ती एक येते. एवढी मोठी शक्ती. अण्णा तितक्यानं नाही. ब्रह्मांडाचा मालक तिचा मुलगा परशुराम म्हणून जन्माला येतोय. तुमच्याकडे मंदिर आहे तिचं, तिथेच भागवत केलं तर मी. या तिघीची यादी सांगतो, आपल्या वेळेस संपवतो, कारण एक दुःखद घटना एखाद्याला माहीत नसेल सांगतोय. पहाटे मला वाटतं एक दुःखद घटना घडली. वयोवृद्ध तपोवृद्ध गुरुजी होते, शिक्षक होते. वृद्धापकालाने त्यांची इहलोकात ती यात्रा संपली. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा त्यांना सोडावं लागले. त्यांच्या अंत्यविधीचा टाईम 2:30 दिलेला आहे. आपण त्या वेळात सोडलं म्हणजे सगळ्यांना तिकडेही जाता येईल. एकमेकाच्या दुःखात माणसानं 2 दारी गेलं पाहिजे, एक मरणादारी आणि तोरणादारी. 2 गोष्टी पुण्य साकारातल्या असतात. मृत्यूला शेवटचा निरोप द्यायला जावा, हृदयानं हृदयाची लिंता मानावी आणि लग्नाच्या ठिकाणी अक्षदा टाकण्यासाठी जायचं. आता जावं म्हणून आमच्या धर्मसिद्धांतात एक त्याची वर्णी आली. अंत्यविधीला गेलेला माणूस तिकून आंघोळ करून आला तर 14 काशीच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. मी पहिल्यांदा 4च सांगायचो, हे पुन्हा नंतर वाचीला एक पुरावा. अंत्यविधीला मातीला गेल्याच्या नंतर तिकूनच जर वाटात नदी असेल आणि आंघोळ करून वल्या कपड्यानं जर घरी आला आणि घरी येऊन एकदा पुन्हा आंघोळ केली तर काशीच्या 14 आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्नाला गेल्यावर 100 लग्न लावल्यावर तिथले न जेवता जर लावले तर 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होतं. पण उद्यापासून खाचात नाहीत नुकती. हा हो, मग ते काय कुठं म्हशीच्या कोयठ्यात टाकायचा का काय टाकायचं, असं काय काय असतात काय गोष्टी. हे शास्त्रानं सांगितलं कशा करता माहिती का अण्णा? तुम्ही एकत्रित जा. माणसं एकत्रित येण्याची साधनं ती आहेत. लग्नात एकत्रित जा, एकमेकाच्या आड्यागाड्या दूर करा, प्रेमानं जा. आणि अरे किती आड्यागाड्या असत्या, निदान मेल्यावर तरी जवळ जा. हे सांगण्यासाठी साधू संतांनी नियम लावलेले आहेत. ते बाई जात राहिल्या. बऱ्याच ठिकाणी प्रेत टेकण्यात आलं. शेवटचा मुक्काम झाला राणी सावरगावला, एक मुक्काम झाला औरंगाबाद जिल्ह्यात गोलटगावला. असे 19 मुक्काम झाले.
बाकीचे मुक्काम लक्षात घ्या, मला सगळे सांगता येतात. तुम्ही म्हणता तुला पाठ नाही, मग बाकीचे काहून सांगा ना. तुम्ही बी लक्षात ठेवत जा किंवा दुसरा महाराज आला विचारायचं त्याला. कारण तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक वाचित राहतील. तुम्ही नाही हुशारी केली की मग आमचं चलत यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला चलत राहतं. काय तर आहे की नाही सुरेश बोते? तुम्ही हुशार व्हायचं. अहो तुम्ही इतके हुशार झाले पाहिजे की आमच्या बोलताना कष्टातून घाम निघला पाहिजे. अरे बाप रे, आता काय सांगावं लोकांच्या पुढे असं वाटलं पाहिजे. परशुराम नावाच्या मुलाला सांगितलं, बाळा मला आवडेल तिथे अंत्यविधी कर. आवडला माहूरचा डोंगर, तिथं अंत्यविधी कर. बाळा एक नियम आहे माझा, मला भडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 हाका मारीन. 3 हाका मारल्याच्या नंतर तू पाठीमागं बघायचं. भडाग्नी दिला की गाडगं फोडतात. कुळनाम रूपाशी दिली तिळांजुळी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. देहूतल्या मालकांचं वाक्य. म्हणून गाडगं फोडण्याची पद्धत आहे. बरं, तोंडावर उलटी मुठ का मारतात याचंही शास्त्र आहे. किती किती सांगायचं, पण पुन्हा कधी बघू. पहिला आवाज आला परशुराम. आईनं सांगितलं होतं मागं पाहायचं नाही, पण दुसरा आवाज कोमल आला, परशुराम. कोमल आवाज आला. आई हाक मारते, मागं फिरून पाहिलं, इतकंच प्रेट वर आलतं. म्हणून विश्वात तितक्यात डोक्याची पूजा आहे. रेणुक्याच्या पूर्ण शरीराची पूजा नाही, फक्त तांदळाचीच पूजा आहे. काय ताकद असेल त्याच्या पाठीमागे रेणुका पुराणातला सिद्धांत आहे. ती 34 नायकीपैकी एक माऊली आली, चंद्रसेना रेणुका 2. चला, महर्षी अगस्तींची धर्मपत्नी किती मोठी बाई. रावणानं पाठवलेली काही राक्षस, त्रिशरा, खर, दूषण, ही 14 अशी कितीतरी राक्षस आलती. त्याच्यातला एक नालायक राक्षस सागरात जाऊन लपला. घरी आले सांगितलं, मुद्रा. कधी लोपा म्हणायचे, कधी मुद्रा म्हणायचे. हे लोपा मुद्रा. जी मालक, ते मूर्ख राक्षस समुद्रात लपलंय ग, काय करावं, काय करावं, काय करावं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, दारुरकर शास्त्री सांगायचे, डोंगरोजी महाराज सांगायचे. तिनं पात्रात जेवायला वाढलं. तेजो भयस्थितो ललाटम प्रपटले आरजीवो भास्करो दिनकरो सकला स्थिततेजायाम पती परमेश्वराय नमः. भोजन केलं. कागमणी एवढ्याच कोरा खाल्ल्याच्या नंतर पोट भरतंय, इतकं इतकं केल्यावर पोट भरतंय. आज तुझ्या हातचा एक घास खाल्ला की तृप्तीचा ढेकर जा म्हणे. आज तुम्ही तृप्तीचा ढेकर याच्या करता दिलाय. तुमचं उदर इतकं मोठं झालंय की त्याच्यात समुद्र बसू शकतो. त्याचे 4 श्लोक आले पुढं. तो पुढचा विषय कधी योग आला तर पुन्हा सांगेल. सगळं कसं सांगता येईल. जमीन 300 एकर, बैल 2, अन्न कशी पाळी होईल. आणि मग सागराच्या तीरावर गेले. एकाच म्हणे माझा पिता जायाने प्राशीला. एका खोटाच समुद्र प्याला. एवढं उदर होण्याची ताकद कोणाची ताकद आहे? बायकोची. पंढरपुरातल्या मालकाला ठराविक नालायक मारायचे होते, पण ते नालायक पंढरपुरातल्या मालकाच्या हातानं मरत नव्हते. याचं एकमेव कारण होतं त्यांच्या बायका अधिकारी होत्या. चंद्रसेना अधिकारी होती म्हणून ते मरत नव्हतं. मारुतीरायला जावं लागलं. उरंदा अधिकारी होती म्हणून जालिंदर मरत नव्हता. मंदोदरी अधिकारी होती म्हणून रावण मरत नव्हता. रावणाला मारण्यासाठी त्याचा भाऊ फोडावा लागला. त्याच्या बहिणीच्या मनात नालायक विचार आणावं लागले. शास्त्र आहे. तुम्हाला एक सांगू, कौरव मरत नव्हते राजे हो. कौरव मरत नव्हते. कौरव मारण्यासाठी सगळ्यात मोठा पापी व्यक्ती बोलवला त्यांचा मामा. फार मोठा. सांगतो पुढचा मुद्दा एक पुन्हा आठवत नाही मला. भीमाला सांगितलं, दादा दुर्योधन समोर आला की गदा हाना. अशी गदाच फिरवायचा भीम. कर 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 सोडायचा. देवान म्हणायचं थांब उद्या, थांब थांब उद्या. असं करता करता 10-12 दिवस गेले.
भीमानं सांगितलं, देवा आज गदा असा अंसाट्यात आला, नेम धरलाय, एका ठोक्यात मांडी उडीणार, तुम्ही थांब म्हणता, उद्या म्हणता, आणि उद्या असं नेम धरला की परवा म्हणता, नेमकं काय? अरे बाबा मी का तुझ्या विरोधातला आहे का काय? गाडीत तू याच बसायला प्रचार तू आज करायला, गाडीत तू ह्या बसून प्रचार दुसऱ्याचा करीन मी, असं नाही मोह काम. मी तुझ्याच गाडीत बसलो तुझा तुमच्या हिताचं काम करतो ना. मी सांगतो त्यावेळेला मारणं, आणि मग सांगितलं आता गदा मार. आणि गदा मारल्याबरोबर दुर्योधन खाली पडला. संध्याकाळी विचारलं, इतक्या दिवस का नाही मारू दिली? कारण दुर्योधन त्याच दिवशी चुकला होता, त्या दिवशी आईचं दर्शन घेऊन आला नव्हता. ज्या ज्या दिवशी दुर्योधन आईचं दर्शन घेऊन आला त्या दिवशी दुर्योधनाच्या भोवताल आईच्या कर्तव्याचं, पातिव्रत्य मातेच्या सत्वशिलाचं तेज भोवताल फिरत होतं. भीमा गदा तर तू कधीच फुटली असती, पण हातही निष्ठून गेला असता, इतकं पतिव्रतेचं तेज आहे. पण आज नालायक दुर्योधन आईच्या पाया पडून आला नाही, म्हणून तुझ्या गदेचा प्रहार केलाय. दुर्योधना मारिली गदा. हो मग गदा इतकी ताकद होती गांधारीची. भीमाचं पंढरपुरातल्या बालकाचं चालत नव्हतं त्याच्यावर, एवढी अफाट शक्ती होती, अफाट शक्ती पतिव्रतेची. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. वनामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी आहेत कौरव मृत्यू पावल्याच्या नंतर. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. वनात गांधारी आणि धृतराष्ट्र. तर त्या वनामध्ये हिंस्र पशु असायचे, वाघ, सिंह, लांडगं, कोल्हे, तरस, बिबटे आदी करून ते पशु पक्षी होते हिंस्र. अशी पावलं वाजल्याबरोबर धृतराष्ट्रानं गांधारीच्या मांडीवर हात टाकायचा, गांधारीच्या मांडीवर हात टाकायचा. कुलकर्णी काका, गांधारीच्या अंतकरणातलं पतिव्रतेच्या सेवेचं कवच मालकाच्या अंगावर गेलं की वाघ फिरून जात होता. फिरून जायचा अण्णा, वाघ वापस फिरायचा. हे याला बोच करायची ताकद आपल्यात नाही, कारण हे पतिव्रतेचं कवच आहे त्याला. इतकी मोठी ताकद. कालांतराने धृतराष्ट्र वनात एकटा फिरू लागला. फिरायला गेला, वापस आला. अंध होता तो, चापून चापून फिरायचा. विचारलं पत्नीने, वापस का आलात? गांधारी, मला काही माझ्या घ्राण देवता म्हणजे नाकाला असा सुगंध आला की सिंह बसलेले होते, सुगंध आला. गांधारीनं सांगितलं, मालक विश्वातला एकही हिंस्र पशु नाही की ते तुम्हाला बोचकारू शकेल किंवा चावू शकेल, ही कोणात ताकद नाही. 15-10 मिनिटात आपण आठवू. ते तुम्हाला बोचकारू शकत नाही. तर प्राण्याची भाषा कळणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं. प्राण्याची भाषा कळणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं अश्वपती नावाचा राजा. हा दशरथ राजाचा सासरा होता. हा कैकेयीचे वडील होता, हा अश्वपती. त्याच्यानंतर प्राण्याची भाषा कळणारे काही साबरी विद्येतले लोक होते. ते साबरी विद्येतले लोक नवनाथांच्या नाथ परंपरेत येत असतात. साबरी विद्येची लोक नाथ परंपरेत येत असतात. त्याच्यापैकी महाभारतामध्ये कणाश्व नावाचा एक गंधर्व होता. तो शापामुळे खाली आलता आणि या गंधर्वाला प्राण्याची भाषा कळत होती. त्यानं पाहिलं, हा धृतराष्ट्र एकटाय भोवताल 5-25 सिंहाचा मेळे तरी बोच करीत नाही. किमक्कोति हा दंता भयत्वी यत हिंस्राति जायते पशुयाम अंधायति सर्व पुरुषानाम विस्तृतोति जायते. किमा काय भाषा आहे गोड, काय नाविन्य असेल त्या शब्दात. अरे काय दात आहेत तुमचे, तेजो दिवाकर भया. अरे तुम्ही जांभळी दिल्याच्या नंतर सूर्याचं तेज कमी होते, असले शिव होते ते. अरे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर ललकार खेळायला लागले तर चंद्र ढगाच्या आड जातोय, इतके बिबट्याचे जात तेजस्वी आहेत. तुम्ही याला का बोच करीत नाहीत? तर काही प्राण्यांनी सांगितलं, इतका पापी, इतका पापी, इतका पापी, इतका पापी, याला बोच करून आम्हाला पाप घ्यायचं नाही. हे एका पुराणाचा सिद्धांत आहे बरं, याला काही खरं मानायचं नाही. पण काही प्राण्यांची अशी भाषा झाली त्या कन्नवाला, अरे अखंड पत्नीचं तेज याच्या भोवताल फिरतंय, आमचे नख याच्या पुढे काहीच नाहीत. इतकी बाई 34 नायकी पैकी एक, एवढी श्रेष्ठ बाई.
वनात एके दिवशी बसले. पुढचा विषय सांगायची गरज नाही पण सांगतोय. गांधारी इकून बसली, पलीकडून धृतराष्ट्र बसले आणि पावलं असे टप 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 वाजत होते. पावला खाली पानं चुरा होत होत्या, काड्या चुरा होत होत्या, पाचोळा चुरा होत होता. असं वाटत होतं 2-4 शिंह आलेत का काय. गांधारीनं पटकन हात उचलला आणि धृतराष्ट्राच्या मांडीवर टेकला. तिला वाटलं यांना झोप लागली का नाही, आता शिंह जवळ आले, यांना बोच करतो. गांधारीचा हात मांडीवरला काढा आणि खाली टेकला. गांधारीने विचारलं, प्राणनाथा जी? जी कसं म्हणेल नवरा? प्राणनाथा? हो ग काय? तुमच्या मांडीवर मी हात ठेवला, तुम्ही बाजूला केला, तुम्हाला शिंहाची भीती नाही? शिंह मला मारून पाप प्रदान करणार नाही. आणि आता आलेला शिंह नाही गांधारी, कोण असेल? इथे येण्यासाठी एकच व्यक्ती भाऊक आहे. देव मला दुरावलाय, तो येऊ शकत नाही. माझ्या पुतण्यांना मी त्रास दिला, ते येऊ शकत नाहीत. इथे येणारा एकच आहे, तो फक्त आहे इदूर. इदूर हा वाक्य ऐकत होता आणि धृतराष्ट्राच्या पायावर डोकं ठेवलं. दादा वनात हेस? होय म्हणले. वहिनी साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं. धृतराष्ट्राने कडकडाटून मिठी मारली विदुराला. मागचा पुढच्या जन्माचा प्रसंग विचारला. चला असो. त्या वनामध्ये आपल्या मालकाला कवच देणारी 34 नायिकेपैकी गांधारी होती. गांधारीनं दुर्योधनाचा पुन्हा दुर्योधन तयार केलता. राखेचा दुर्योधन केला. उजव्या हातावर ठेवला. कृष्णा एक लक्षात ठेव, माझ्या 100 कार्ट्यांनी तुम्हाला पांडवांना त्रास दिलाय. 100ला 100 मेले, त्याच्यातला एवढा जिवंत कर, उद्या धर्माच्या डोक्यावर छत्र धरील. धर्म जर बाहेरगावी गेला तर धर्माच्या पादुका सिंहासनावर ठेवील आणि त्याच्या पादुकावर छत्र धरील. याला जिवंत कर. पण पंढरपुरातला मालक लय हुशार होता. त्यानं 2 नंबरच्या राजकारण्याकडे तोंड केलं. त्याचं नाव होतं इदूर काकाने. इदूर काकानं सांगितलं नको, पुन्हा महाभारत सुरू होईल. काका हुशार होते राजकारणात. काका इतकं राजकारण कोणालाच कळालं नाही. कृष्णाला कळालं नाही. तसे कृष्ण 1 नंबरचे. मोठ्या माणसाला 1 नंबर द्यावाच लागतो, तो जगाचा मालक आहे ना. पण राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती विदुर काका होते. कारण कुठलेही राजकारणाचं सूत्र विचारायला भगवान कृष्ण परमात्मा विदुराकडे जायचे होते. उगा आपण लावतो चल विदुरा घर जावे, त्याचंच काम होतं. त्याच्या कामाकरता जात होता ते विदुरा करता. ते मग राजकारणाच्या चौकटी विचारित होता. आणि 5वा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 मिनिटात सांगतो. परवाला शिवजयंती झाली. आज काय ते कीर्तन नाही, पण कीर्तन आहे ना, त्यानिमित्ताने एका चांगल्या राजाचं 2 मिनिटात वर्णन करतो. माझ्या श्रीमंत श्री तुकोबरायाचं मत होतं, जाई हो तू माते नकरी साया सामी विष्णुदास तैसे नको. परस्त्रीला माय म्हणणारे तुकोबराय. परस्त्रीला माय म्हणणारे तुकोबराय. ज्या ज्या स्त्रियांनी त्या प्रांतातले प्रांतीय राजे भ्रष्ट करून टाकले, अशा स्त्रीनं स्नान करून तुकोबरायची श्रोता व्हावी, इतकी दृष्टी तुकोबरायची गोड होती. एक सांगू तुम्हाला, एक स्त्री तुकोबरायचे शिष्य होते निळोबराय. आणि निळोबरायचा विरोध करणारी त्या काळातली गंगाबाई नावाची नृत्यांगना होती. तिनं कुलकर्णी काका एका लय श्रीमंत माणसाला मातीत घातलं. त्याला कांदा आणि भाकर भेटली नाही. शेवटच्या टप्प्यात 250 मशाली सोन्याच्या होत्या. अण्णा एक मशाला 2.5 किलोची. 1.25 किलो गावरान तूप लागत होतं. 250 गुणिले 1.25 किलो रोजचं तूप महालात तितकं जळत होतं. म्हशी किती असतील, गाई किती असतील. शेवटच्या टप्प्यात कांदा नाही भेटला. तिचं नाव होतं गंगाबाई नावाची नृत्य सम्राज्ञी. आणि ह्या बाईनं निळोबरायचं चिंतन ऐकल्याच्या नंतर तुटी मोकळी करावं, स्नान करावं, निळोबरायची श्रोता बनावी. काय ताकद असेल या लोकांची. आणि ही परंपरा ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज. अरे काळ्या रात्री चमकत होतं जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आपल्याला एवढंच बघायचं. काळ्या रात्री, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा लख प्रकाश पडत होता, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा लख प्रकाश पडत होता, ती विरोधकाची बाई होती. तिला जर नजर कैदीत नुसतं ठेवलं असतं तर 2 किल्ले मिळाले असते. 2 किल्ले म्हणजे 450 गावाची जहागिरी. 450 गाव ताब्यात, 2 किल्ले म्हणजे. आणि नुसतं तिला नजर कैदेत ठेवायचं. पण तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला राजा तो शिलवान. तिला आई म्हणण्याची
घोडवाणी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या देशाचा 5व्या क्रमांकाचा राजा, 6वा झालेला नाही, होणारही नाही. होतील याच्यासारखे कसे होतील कुलकर्णी काका? नाही होऊ शकत. या 5 लोकांसारखे होऊ शकत नाही. असो, असा हा 1 नंबरचा राजा कृष्ण. ज्या वेळेला दुर्योधन तयार केला त्यावेळेला विदुर काकांनी नकार दिला. पुन्हा गांधारीचं दर्शन घेतलं. माफी असावी. साखरेचा नो हे ऊस, हा कैसा गर्भवास. साखरेचा ऊस तयार होत नाही, गुळाचा ऊस तयार होत नाही, साखरेचा ऊस तयार होत नाही. क्षमा, त्यांचा तुटला आयुष्याचा दोरा.